तर आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात आहेत। सिलेंडरचा साठा संपल्यानं अनेक हॉटेल चालकांनी चुलीचा आधार घेतलाय। चुलीवर जेवण बनवून ग्राहकांना देण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली आहे। गॅस अभावी अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं व्यवसायावर मोठं संकट आहे। सिलेंडर कधी संपलेत आणि आता कशा पद्धतीने आता 4 ते 5 दिवसांपासून आम्हाला आता कमर्शियल गॅस सिलेंडरचा सप्लाय बंद झालेला आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे। तर आम्हाला आता आमचं हॉटेल चालवायचं आणि लोकांना त्यांचं पोटभर त्यांना जेवण द्यायचं याच्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बेसिक भाजी पोळी वरण भात आणि पिठलं भाकरी हे पदार्थ चालू ठेवून आम्ही हॉटेल रन करणार आहोत, ज्याच्याने लोकांना जे कॉलेजमध्ये राहणारे आपलं कॉलेजला म्हणजे अभ्यासासाठी आलेले विद्यार्थी आहेत परगावातले, नंतर आमच्या समोर एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये आलेले पेशंटचे नातेवाईक पेशंटचं जेवण हे इथून त्यांना बेसिक पुरवता येईल आणि त्यांची गैरसोय होणार नाही आणि आमचा व्यवसाय पण चालू राहील। कारण ही परिस्थिती कधी निवळेल हे सांगता येत नाही, हे इंटरनॅशनल वॉर आहे, त्यामुळे आपण काही करू शकत नाही। तर म्हणून आम्ही हा निर्णय आजपासून घेतलेला आहे। मेनू थोडा क्रंच केला आहे आम्ही, पण चालू ठेवणार आहोत। हो, मेनू कमी केला आहे। पदार्थांची जी संख्या होती 50 पदार्थ असायचे, तर आम्ही आता 15 पदार्थांवर आलो आहोत। त्याप्रमाणे आम्ही हॉटेल चालवणार आहोत। या एका चुलीवर कितपत शक्य आहे? आम्ही आता एक चूल आज सकाळी मी काल आणली होती प्रायोगिक तत्वावर, अजून 2 चुली आणतोय ज्याच्यावरती पोळ्या आणि भाकरी मावशी बनवतील। पण याचा उपयोग होईल कितपत असं वाटतं? हे यशस्वी 100% होणार सर। हा प्रयोग 100% यशस्वी होणार। फक्त याच्यामध्ये वेळ जास्त लागतोय। जो आत्तापर्यंत आमचा स्वयंपाक झालेला असतो तो अजून 2 भाज्या बनवायला सकाळपासून 2 तास लागलेत। चूल पेटायला पण बराच वेळ लागतो, त्यामुळे हे वेळखाऊ काम आहे, पण करूया। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।